माझी सगळी काम आता दिवस म्हणजे दुपारपर्यंत जी शिवांक येईपर्यंतची जी कामं असतात ना ती सगळी माझी आटपून झालेत। आता हे रात्री मी तांदूळ आणि डाळ एकत्र भिजायला घातली। तर इडलीसाठी आहे ना मी इथे इडली राईस म्हणून असतो तो यूज करते। तर इडलीचं तांदूळ आणि ते डाळ आहे ना उडीद डाळ ती मी सगळे एकत्रच मिक्स करत असते भिजायला घालायला पण, कारण वेगवेगळी भांडी खरकटी करण्यापेक्षा एकत्र घातलेलं बरं, कारण एवढी एवढीशी इडली पण करावी लागते। त्यामध्ये ना थोडंसं मी मेथीचे दाणे पण टाकत असते। तर मग आता हे व्यवस्थित बारीक करून घेते। तर इडलीचं पीठ मी त्या कुकरमध्येच ठेवते, कारण आमच्याकडे एवढं ऊन येत नाही आणि एवढं आता वातावरण पण तसं म्हणजे इडलीचं पीठ फुगण्यासारखं नाहीये। इडली जास्त करून खात नाही, डोसे किंवा मग हेच लागतात, आप्पेच करते मी जास्त करून। एखाद्या वेळेसच इडली बनते, ते पण सारखं सारखं खाऊ वाटत नाही, त्यामुळे भिजत घालताना पण थोडंच घालत असते। परत वेगळे काहीतरी पदार्थ खायला करता येतात, खाता पण येतात जरा वेगळं काहीतरी खायला। तर हे सगळं मिश्रण आहे ना असं काही करून घेतले, मी सगळं बारीक करून घेतले। आता थोडंसं गॅलरीमध्ये ऊन येतं त्यामध्येच ठेवून देते, संध्याकाळपर्यंत फर्मेट झालं तर झालं, नाहीतर मग संध्याकाळी काहीतरी बनवायचं दुसरं, मग सकाळी नाश्त्याला पण होऊन जातं आणि शिवांच्या टिफिनला पण काहीतरी होऊन जाईल वेगळा पदार्थ। काय सारखा सारखा म्हणत असतो आई टिफिनला सारखीच भाजी पोळी काढून देते, काहीतरी वेगळं देत जाणार कधीतरी। आणि काय होतं मुलांना एक दिवस जरी टिफिनला असं वेगळं काही दिलं की मग त्यांना ते चटक लागून जाते, मग सारखं सारखं तेच 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 द्या म्हणतात, मग भाजी पोळी खायलाच नको म्हणतात। त्यापेक्षा मग मी असं करत असते, त्यांना फ्रायडेला पण हे असतं अलाउड असतं काही द्यायला, पण मी देत नाही, भाजी पोळीच देत असते। घरी आल्यावरती काय खायचं ते खा म्हणत असते मी। तर आता हा कुकर आहे ना मी बाहेर गॅलरीमध्ये ठेवून देते। आता गॅलरीत पण एवढं काही ऊन नाहीये, कारण गॅलरीतलं ऊन गेले, गॅलरीत पण काय ऊन नाहीये आता एवढं, जेवढं आहे तेवढंच ठेवून दिलं तेवढं। तर आता पीठ मी गॅलरीमध्ये ठेवून दिलं इकडे, आता एवढं काही ऊन नाहीये, पण म्हटलं जेवढं आहे तेवढ्यात थोडं जरी ऊन लागलं तर तेवढंच फर्मिट होऊन जाईल। आता सगळं आवरेपर्यंत शिवांगचा पण यायचा टाइम झालाय, आता कधी कधी लेट होतं कधी लवकर येतो, पण म्हटलं चला आता बस पण येईल खाली, तोपर्यंत आपण जाऊन थांबूयात। आता शिवांग स्कूलमधून आल्यावरती ना शिवांगला झोपवत मला पण आज झोप लागली, मी शक्यतो दुपारी झोपत नाही, पण कसं काय डोळा लागला ते समजलं नाही। म्हटलं चला आता तूप खूप दिवस झाला तर संपलं पण होतं घरातलं। काय बनवतेस? मी तूप, कुणाला आवडतं तूप खायला? लोणी कशापासून बनतं? लोणी आपण आहे ना साई टाकतो ना थोडी थोडी, हा, त्यापासून आहे ना थोडस ना ते दही टाकून आहे ना ती साई विरजण करून ठेवायचं त्याचं, ओके। नंतर थोडं थोडं त्यामध्ये साई मिक्स करतो ना आपण त्या विरजण, थोड्या दिवसांनी ना त्याचं विरजण खूप सारं बनतं, म्हणजे ते दहीच असतं एक प्रकारचं। मग ते थोडंसं हलवलं ना मग त्यातून ना असं एक लोण्याचा गोळा निघतो, तो लोण्याचा गोळा श्रीकृष्णाला खूप आवडायचा, माहितीये? काय आवडायचं? खायला छान लागतो, आणि मग त्याच लोण्यापासून परत तूप बनवतात, लगेच निघून जातं असं, पण ते छान असं लोणी निघते। तर हे ना रवीने पण लगेच निघतं 15 मिनिटामध्ये, तर आहे ना 15 मिनिट पण लागत नाही। व्यवस्थित जर विरजलेला असतो ना साई जर व्यवस्थित विरजलेली असली ना तर लगेचच लोणी निघून जातं। बघा हे किती भारी असं लोणी निघलंय, तुम्हाला दाखवते, हे बघा किती मस्त, लगेचच 15 मिनिटात हलवलं की लगेच छान असं लोणी पण निघून तयार झालेलं आहे माझ्या इकडं। पण निघतं बरं का लगेच, पण खूप सारा कुटाणा असतो त्याला। खायचं का रे लोणी? लोणी खातो श्रीकृष्णासारखं? आंबट नसते, मी पण नाही खाल्लं कधी। मग काय करता?
एक टेस्ट करून बघ. टेस्ट करून बघू नको रे बाबा. का? काय खायचं असेल तर तू खाऊ शकतो. मला याचं तूप बनलेलं आवडतं. काय? तूप बनलेलं खूप आवडतं मला. आणि मला तो तूप ना चमच्याने घ्यायला खूप आवडतं. चमच्याने खायला आवडतं. खाणार हं. आता बनवते देते खायला. बघू खातोयस का. हं? आता हे लोणी आहे ना 2 ते 3 पाण्याने ना असं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं. म्हणजे आहे ना असं जास्त ज्यावेळेस आपण तूप बनवतो ना बेरी पण अशी जास्त खाली राहत नाही. व्यवस्थित क्लीन होऊन निघतं सगळं तूप पण. आणि तुपाला आहे ना असं वास पण लागत नाही कशाचा. छान तूप बनतं. त्यामुळे 2-3 वेळा तरी हे लोणी व्यवस्थित धुवून घ्यायचं. तर इकडे लोणी एवढं सगळं निघालंय आज. हे बघू शकता तुम्ही. तर आज एवढं लोणी निघलंय. आता पटकन ते तूप पण बनवून घेते त्याचं लगेच. तर हे बघा मस्त पैकी आता आपलं तूप पण बनायला लागलंय लोण्यापासून. खरं सांगायचं ना ताक करायला घेतलं ना 15 मिनिटात तर माझं ताक पण करून झालं. त्यापासून लोणी पण निघलं आणि लगेच तूप पण काढवायला ठेवलं. जास्त काही टाइम लागत नाही. एवढंच की रोजच्या रोज जेवढी काही साय निघेल ना थोडी थोडी. आता तर माझ्याकडे ना एवढीशी जरी निघली ना तरी मी ना खरडून टाकत असते. का तर घरचं तूप त्या घरचंच असतं शेवटी. कारण आजकाल आहे ना भेसळचं एवढं चालू आहे ना बाहेर. ते इच्छाच होत नाहीये बाहेरचं काही खायचे वगैरे. त्यामुळे मी पण ट्राय करत असते. म्हणजे आता आमच्या गावी ना अगोदर खूप सारं तूप असायचं पण आता एवढं काही नसतं. आणि होतं ना ज्यावेळेस त्यावेळेस आहे ना त्यावेळेस पण मी अशी काही साई कधीच टाकून नाही दिली. प्रत्येक वेळेस आहे ना त्याच्यापासून थोडं थोडं तरी ना तूप बनवतच असायचे. आणि तेवढंच आपलं घरचं बनवलेलं ना काही असू दे खायला चांगलंच लागतं. आता तिथे मी तूप कडवायला ठेवलंय. आता इथे लक्ष तर द्यावंच लागतं थोडंसं कारण ओतू जायची पण भीती असते. त्यामुळे मग आता मला शेंगण्याची चटणी पण करून घ्यायची. आता त्याचीच तयारी करून घेते पहिल्यांदा. इकडे कढई तापायला ठेवली. मला शेंगदाणे ना तळून घ्यायचे अगोदर. छान असं तूप कडतंय आणि एवढा मस्त स्मेल येतोय ना त्याचा. आणि इकडे शेंगदाणे पण आहेत ना मी तळून घेतलेत. मला सोलापुरी चटणी बनवायची शेंगदाण्याची त्यामुळे थोडासा मी लसूण पण टाकलाय. तर आता हे थंड पण झालेत. चला हे करून घेते त्याची चटणी बनवून घेते तोपर्यंत तूप पण रेडी होते. तूप करताना ना त्यामध्ये थोडासा हे पण टाकत असते इलायची पण टाकत असते थोडीशी. त्यामुळे ना तुपाला आणखी मस्त असा स्मेल येतो. शेंगदाण्याची चटणी रेडी होईपर्यंत तूप पण आपल्याला कडवून झालेलं आहे. आता पटकन शेंगदाण्याची चटणी इथे ठेवून देते. तूप पण लगेच त्याच्यामध्ये टाकून देते. एक टिपका सुद्धा वाया जाऊन द्यायचं नाही. कारण आहे ना साई एवढी मेहनतीने जमवलेली असते. थोडी थोडी त्या पातेल्याला लागलेली पण साई मी यामध्ये टाकत असते विरजनामध्ये. आणि वास एवढा मस्त येतोय ना तुपाचा. तर ही आहे माझी 10 दिवसाची मेहनत. आता 10 दिवस मी थोडं थोडं विरजन टाकून आहे ना ऑलमोस्ट माझं आता पावशेर तरी असेलच हे तूप. एवढं तूप सगळं बनलं. आता इडलीचं पीठ फुगले का बघूयात आपण. मस्त फुगले. खूप सारे असे व्हिडिओ बघितलेत की बऱ्याच जणांचं पीठ असं बाहेर येतं. म्हणजे आता माझं काही नाही मलाच माहित नाही. मे बी मी भांडं जास्त मोठं यूज करत असेल किंवा माझं इडलीचं पीठ आहे ना तेवढं फुगत पण नसेल. पण जेवढं फुगतंय ना एवढं त्यामध्ये पण इडल्या छान बनतात. मीठ टाकून घेते कारण मी मीठ वगैरे काहीच टाकलं नव्हतं. मीठ ऍड करते. पीठ मस्त फुगले आज. आज माहितीये का जेवणामध्ये शिवांची फेवरेट रेसिपी आहे. काय? इडली. इडली. येस. अरे बापरे.
एक होती ती ती होती चिडली, पुढे धावत धावत आली, सांबारात पडाली. सांबार होत गरम गरम, इडली साली नरम नरम. चमचा आला घुशीत आणि बसला बशीत. चमच्याने पाहिलं इकडे तिकडे, इडलीचे केले तुकडे तुकडे. अरे वा मस्तच की. काय? इडलीला आले रडू. इडली होती छान. फारच आणि केली मस्त. बापरे, पोराला कामच नाही वाटत कसं इडली सांबर चटणी चटणी. इडली सांबर चटणी चटणी. आईच्या ओळखी सागण कसं काय असतं ते? पीठ का घेतलं? अरे त्या पुस्तक हे नाही ना त्याची शिट्टीच हरवली पहिली. जुगाड. तू काय कसली? ते काय आता हे पीठ लावायचं इथे हा. वरती. मग काय होतं हे? हं? हवा जात नाही रे बाहेर बा. इडली छान बनते. आता शिट्टी कधी हरवली ते पण आठवण आहे ना आपण. एवढी सॉफ्ट अशी बनली आहे ना इडली, मस्त बनली आहे. इकडे सांबर करायला ठेवले. इकडे इडली पण काढून ठेवली. छान बनली. एकदम सॉफ्ट अशी बनली, परफेक्ट. तिथे मस्त असं सांबर फोडणीला टाकून घेतलंय. हे चटणी पण बनवून घेतल्या, तर त्याला आहे ना तडका देते थोडासा. तडका एकदम मस्त झालं पाहिजे. हे बघा मस्त आपलं सांबार रेडी झालेलं आहे. आणि त्याच्यासोबत इडली सोबत खायची चटणी आणि इथे सगळ्या इडली. आता शिवांकला एवढी भूक लागली आहे की कधी एकदाची मी प्लेट बनवते असं झालंय त्याला. कारण आवडीचा पदार्थ असेल ना तर लगेच आम्हाला भूक लागते. चल आता त्याला हे काय आवडत नाही, चटणी काय खात नाही तो. हे पटकन, आता भूक लागली किती ओरडत होतं इतक्या वेळ. होईपर्यंत पण दम नसतो. झाला आता या खाऊन पटकन. काय? खाता. बाबांचा झालाय कॉल. चला आता यांच्यासाठी पण प्लेट बनवते आणि मला पण खूप भूक लागली आहे. पटकन प्लेट बनवून ठेवते यांना पण. कशी झाली एवढी छान झाली आहे. मग उद्या टिफिनला काय द्यायचं? इडली. इडलीच. बर उतापर्यंत इडली आहे. उतापर्यंत इडली आहे का? दुसरी आहे ना, पीठ ठेवलंय की थोडंसं आणखी. का ठेवले? तरी सांबर मध्ये ना पालक वगैरे काहीच भेटली नाही मला. जेवढ्या भाज्या भेटल्या तेवढ्याच टाकले. पालक जर टाकली ना आणखी छान टेस्ट येते सांबरला. शेवग्याच्या शेंगने ना सांबरला आणखी टेस्ट वाढते. छान लागतं सांबर. चला घ्या हो तुमची प्लेट. कसं झालंय सांगत. छान छान. मस्त मस्त. हा वरून पोळलं. चटणी खाली जाईल एक मिनिट. यम्मी यम्मी. कसली जायची चटणी पाहिजे तुला? नाही तिखट नाहीये.